नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्ह्यांच्या मालिकांचं सत्र सुरूच आहे. गुंडांकडून कधी सामान्य नागरिकांना छळणं असेल, कोयत्याने दहशत माजवणं असे प्रकार वारंवार घडत आहेत. आता तर थेट पोलिसांवरच हात उचलण्याची मजल गुन्हेगारांकडून होत आहे. पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका वाहतूक पोलिसावरच मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पाहूया त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पोलिसांना मारहाण करण्याची हिम्मत होतेच कशी? हे दृश्य तुम्ही पाहताय. या दृश्यात हा मद्यधुंद अवस्थेतील तरुण थेट वाहतूक पोलिसांना मारहाण करतोय. दृश्य कोणत्या सिनेमातलं नाही, तर पुण्यातील मगरपट्टा परिसरातील आहे. होय, पुण्यातील मगरपट्टा परिसरातीलच. हडपसर वाहतूक विभागातील वाहतूक पोलीस कर्मचारी मगरपट्टा परिसरातील रासकर चौक या भागात कर्तव्य बजावत होते. या परिसरातून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करत होते. त्याच वेळी तेथे थांबलेल्या नागरिकांना एक जण दगडाने मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्या तरुणाला हटकलं. त्याचाच राग मनात धरून या तरुणानं थेटपणे वाहतूक पोलिसालाच मारहाण केली. वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याच्या नंतरही हा तरुण शायनिंग मारत होता. त्याला या संपूर्ण प्रकाराचा पश्चाताप झाल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. या घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आणि हडपसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतलं. ताब्यात घेण्यात आल्याच्या नंतरही या युवकाला पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना या युवकाने अडचण निर्माण केल्याचं व्हिडिओमधून दिसत आहे. परंतु वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. कोयता गँग असेल, वाहनांची सातत्याने होणारी तोडफोड असेल किंवा पुण्यातल्या निष्पाप नागरिकांना गुंडांकडून दिला जाणारा त्रास असेल, या सगळ्याच घटनांमुळे सध्या पुणेकर अतिशय त्रस्त असलेले पाहायला मिळतात. त्यातच आता हडपसरच्या मगरपट्टा भागामध्ये कर्तव्यावर असलेल्या एका ट्रॅफिक पोलिसाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. त्यामुळे हा जो कोणी मद्यधुंद आरोपी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा असं सांगताना सगळे पुणेकरही पाहायला मिळतात. त्याचबरोबर ही जी काही घटना आहे या घटनेचा निषेध सुद्धा करताना सर्वसामान्य नागरिक सुद्धा पाहायला मिळतात. कारण जे पोलीस सगळ्या सर्वसामान्य लोकांची काळजी घेत असतात, त्यांची रक्षा करत असतात, त्याच पोलिसांना अशा प्रकारे मारहाण होणं हे खरंच खूप दुर्दैवी आहे. वाहतूक पोलिसाला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आता पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. 4 जानेवारी रोजी आळंदी वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर यांनाही एका तरुणानं मारहाण केली होती. वाहतूक पोलिसाने दंडात्मक कारवाई केली म्हणून एका 33 वर्षीय तरुणाने वाहतूक पोलीस अंकुश वाडेकर यांच्यावर हल्ला केला होता. 4 जानेवारीला आळंदीत वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाडेकर कर्तव्यावर असताना एका 33 वर्षीय तरुणानं त्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच काल पुण्यातील मगरपट्टा परिसरातही एका मद्यधुंद अवस्थेतील तरुणानं वाहतूक पोलिसांना मारहाण केल्यानं वाहतूक पोलिसांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.